आजचा दिवस मालविकासाठी शुभ दिवस म्हणूनच उगवलेला होता. आज तिला चांगला जॉब मिळाला. आयुष्यात पहिला पुरुषाचा स्पर्श तिने अनुभवला. साथ संगत देणारा जोडीदार मिळाला. 2 वर्ष वडिलांच्या प्रेमाला अंतरलेली मालविका, तिचा बाप आज परत आला होता. पार्वतीला तिचा पती मिळाला होता. आणि हे सगळं कसं अनपेक्षितपणे घडलेलं होतं. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. तिघं एकत्रित जेवायला बसले. 2 वर्षातून माधवला घरचं चवदार अन्न खायला मिळत होतं. गप्पा गोष्टी करत जेवणं चालली होती. इतक्यात मालविकाच्या मोबाईलची रिंग वाजली. मालविकानं मोबाईल बघितला. त्याचा कॉल आला होता. हा कॉल इथे बसून रिसीव्ह करावा का बाजूला जाऊन घ्यावा? पप्पा आलेत ही बातमीसुद्धा त्याला सांगायची होतीच. ती ताटावरनं उठली. बाजूला जाऊन तिने कॉल रिसीव्ह केला. ती बाब पार्वती आणि माधवच्या लक्षात आली. माधवने पार्वतीकडे साशंक नजरेनं बघितलं. पार्वतीने हाताने खुणावून सांगितलं, काळजी करू नका, इंटरव्ह्यू देऊन आले, तिथल्याच कोणाचा तरी फोन असेल. तेवढ्यात मालविका मोबाईल घेऊन घाईघाईनं माधवकडे आली. पप्पा, यो कॉल. त्यांनी मोबाईल कानाला लावला. हेलो. माधव अप्पा? हाँ, मैं बोल रहा हूँ. आप? जी, मैं रघुवेंद्र. मोबाईलवरनं विचारपूस झाली. त्यांनी यायची इच्छा माधवकडे व्यक्त केली. देखो रघुवेंद्र, कभी भी आ सकते हो, लेकिन पहले कॉल करके आना, ओके? कॉल बंद झाला. पप्पांची आणि त्याची चांगली ओळख आहे हे लक्षात आलं. त्यांच्या संभाषणातनं ते लगेच मालविकाच्या लक्षात आलं होतं. आता तो येणार. त्याच्या येण्याचा उद्देश काय असणार आहे? तो पप्पांना माझ्याबद्दल काय बोलणार आहे? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात आले. 4 तारखेला रात्री तिला कॉल आला. देखो, मैं 9 बजे आ रहा हूँ. यू गेट रेडी, ओके? यू विल गेट युअर ऑर्डर. कॉल संपला. उद्या पुन्हा त्याच्याबरोबर आलिशान गाडीत. तो उद्याचा दिवस कधी उजाडेल असं झालं होतं तिला. रात्र स्वप्न रंगवण्यात गेली. रात्री 2-2:30 वाजता तिचा डोळा लागला. 2 वर्षांनंतर माधव आणि पार्वती एकत्र आले होते. सगळी रात्र 2 वर्षाच्या घडलेल्या घटनांच्या कथनात गेली. बऱ्याच उशिरापर्यंत ते झोपले होते. मालविका लवकर उठली. मम्मी पप्पाच्या बेडरूमचा दरवाजा अजूनही बंद होता. मालविकानं त्यांना डिस्टर्ब काही केला नाही. तिच्या मनात आलं, बिचारी मम्मा आणि डॅडी. 2 वर्ष किती सहन केला आहे विरह. एका स्त्रीचं मन, दुःख, भावना दुसरी स्त्रीच जाणू शकते. मम्मीची मानसिकता या वर्षात काय झाली असेल हे तिला माहिती. मालविकानं ते ओळखलं म्हणून तिने मम्मी पप्पांना उठवलं नाही. तिचं तिने पटापटा सगळं आवरलं. विजेच्या चपळाईनं ती आटपत होती. तिचा आवडता ड्रेस तिने कपाटातून काढला. अंगावरचे कपडे काढले. आवडता टॉप तिने हातात घेतला. एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. त्याचाच कॉल होता. ती उचलू शकली नाही, कारण तिचे हात कपडे बदलण्यात गुंगलेले होते. रिंग वाजतच राहिली. ती मोबाईलकडे बघून म्हणाली, अरे कपडे घालू का नको? थोडं थांब की. शुड आय वेअर माय ड्रेस ऑर नॉट? आय विल रिसीव्ह युअर कॉल मॅन. तिने कपडे परिधान केले आणि कॉल रिसीव्ह केला. हाय, हॅलो. अरे हाव लेट. लिसन, डोंट हॅव युअर ब्रेकफास्ट. वी आर गोईंग आउट टू हॅव इट, ओके? तिने लगेच त्याला रिप्लाय केला नाही. तो लगेच म्हणाला, इफ यू विश, ओके? आय एम नॉट फोर्सिंग यू. कम ऑन, आय विल रीच विदिन 10 मिनिट्स. मी 10 मिनिटात पोचतो असं त्याने तिला सांगितलं. मोबाईल ठेवला गेला होता. ती मोबाईल बघत होती. जाता जाता तिने मम्मी पप्पांच्या दरवाज्यावर टकटक केलं. दार उघडलं गेलं. माधव समोर उभा होता. कालच्यापेक्षा आज फार फ्रेश दिसत होता. गुड मॉर्निंग पापा. गुड मॉर्निंग बेटा. अरे सुबह सुबह कहाँ जा रही हो? पापा, आई एम गोइंग टू ब्रिंग माय ऑर्डर. ओह, बट पापा, मम्मा हॅजंट वोकम अप स्टील. Oh yeah, she is waking up. Shall I go inside? Okay, you can. ती आत शिरली. पार्वती सगळं आवरून बसली होती. मालविकानं पार्वतीचे दोन्ही गाल लाडीकपणे धरले. गुड मॉर्निंग मामा. ममा, I have seen after so many days a smile on your face.
यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल विथ दिस स्माइल. मालविका, प्लीज नो कॉमेंट्स. मनातल्या मनात मालविका म्हणत होती की 2 साल की तन्हाई है, कुछ यादें कुछ बातें तो होती ही होगी. लेकिन मम्मा आज बडी खुश दिखती है. तेवढ्यात बाहेर हॉर्न वाजला. मम्मा, आय हॅव टू गो टू कॉलेज टू ब्रिंग माय ऑर्डर, ओके. बट हू इज ही बेटा? हो, ही इज रघुवेंद्र. असं म्हणत ती बाहेर पडली. पळत पळत गेटमधनं बाहेर आली. गाडीजवळ येताच रघुवेंद्रनं समोरचा दरवाजा उघडला. तिला पुढे बसायला सांगितलं. ती बसली. त्यांनी दरवाजा लावून घेतला. रघु तिच्याकडे निरखून बघत होता. ओ प्लीज कम ऑन, लेट्स गो. पण गाडी चालू झाली नाही. तो तिला न्याहाळत होता. आज ती खूप सुंदर दिसत होती. ओ, व्हॉट आर यू लुकिंग ॲट? यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. तिचा चेहरा थोडा पडल्यासारखा झाला असं त्याला वाटलं. तो म्हणाला, ओ यू डोंट लाईक इट. त्यांनी परत तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, यू नीड माय व्हिजन, ओके. त्यांनी कपाळावर बोट लावलं. मालविकाच्या गळ्यात हात टाकून एक काळा टिका तिच्या हनवटीखाली लावला. ती समोरच्या आरशात बघत होती. 2 दिवसांच्या सहवासात ती त्याच्या जवळ गेली होती खूप. त्याच्या कृत्यानं ती घायाळ झाली. गाडी आता बेताच्या वेगानं चालली होती. गाडीत गाणं चालू झालं, प्यार किया तो डरना क्या. गाणं चालू होतं. तो तिला समोरच्या आरशातनं बघत होता. कधी तिच्याकडे मान वळवून बघत होता. ती म्हणाली, प्लीज लुक अहेड, यू आर ड्रायव्हिंग मॅन. तिने लगेच त्याला सजेशन दिली की अदरवाईज यू स्टॉप द कार, आय विल कम बाय टॅक्सी. हसी मजा करत कॉलेज आलं. दोघं ऑफिसमध्ये गेले. ऑर्डर हातात घेतली. थोडा वेळ त्यांनी तिथे घालवला. प्रिन्सिपॉलचे आभार मानले आणि दोघं निघाले. मालविका खूप खुश होती. सारखे ऑर्डरकडे बघत होती. दोघेही गाडीजवळ गेले. स्वीट होममध्ये गेले. पेढ्याचे बॉक्सेस घेतले. काही मित्रमैत्रिणींसाठी, काही घरच्यांसाठी, एक रघुच्या घरच्यांच्यासाठी. त्यांनी एक पेढा घेतला. तिला भरवला. तिचं अभिनंदन केलं. तिनेही रघुला पेढा भरवला. त्याचे आभार मानले. एक बॉक्स त्याच्या हातात दिला आणि म्हणाली, धिस बॉक्स इज फॉर युअर फॅमिली. Oh no, I am only alone. There is no one else in my house. मी एकटाच आहे. माझ्याकडे दुसरं कोणीही नाही. दुपारचा 1 वाजला होता. भूक लागली होती, पण तो मुद्दाम जेवायचा विषय काढत नव्हता. मालविकाला खूप भूक लागली होती. रघुवेंद्र म्हणाला, आपण असं करू, इथे बाजूला एक छान म्युझियम आहे. ते म्युझियम आपण बघू. आता तिला जेवणा वाचून दम धरवत नव्हता. ती लगेच आपल्या मातृभाषेत बोलायला लागली. इनको विषाणू नसको इन देन गिलम कझिझम. म्हणजे मला भूक लागली, आपण काहीतरी खाऊया. ओके, काय खाणार? थोडं काहीही चालेल. घरी जाईपर्यंत आधार. नाही, आता घरी जायचंच नाही आपण. मग आधी जेवण करू. ते दोघं एका चांगल्या हॉटेलमध्ये गेले. जेवण घेतलं. जेवण झाल्यानंतर एका सुंदर हवेलीत ते गेले. ती हवेली बघितली आणि ती त्याला म्हणाली, किती सुंदर हवेली आहे. खरंच खूप छान हवेली होती ती. आर्टिस्टनं खूप चांगलं स्केच बनवलेलं होतं. इंजिनियरने नजर लागेल असं आर्ट बनवलं होतं. त्यांनी तिला विचारलं, तुला राहायला आवडेल का अशा हवेलीत? अशी हवेली स्वप्नात सुद्धा कधी बघायला मिळणार नाही मला. मग ठीक आहे, चल आपण आज जाऊ, हवेली बघू. प्रवेशद्वारावरचं झुंबर बघून ती थक्क झाली. आतमध्ये सगळे हवेली फिरून हवेलीच्या मुख्य दालनात ते गेले. सुंदर सजवलेला हॉल होता. महागड्या लाकडाचा पॉलिश केलेला, सुबक कोरीव काम केलेला एक टेबल तिथे होता आणि त्या टेबलावर एक फोटो होता. तो फोटो बघून ती आश्चर्यचकित झाली. तिने विचारलं, अगं बाई, तुमचा फोटो आणि इथे? अगं इथे नाही तर मग कुठे ठेवणार तो? मग ठीक आहे, तू सांग, तू कुठे ठेवायचा फोटो? ती भान हरपल्यासारखी रघुवेंद्रकडे बघत होती. तो म्हणाला, ही हवेली तुला आवडली ना? मग ही हवेली तुझ्या आवडत्या माणसाची आहे. ते सगळं वैभव बघून ती त्याच्याबद्दल विचार करायला लागली की हा आहे तरी कोण? हे ऐश्वर्य खरंच आपल्याला लाभेल का? पण तोच तर माझ्यासाठी आधी तयार झालाय. प्रिन्सिपॉल समोर तोच तर मला मंगेतर म्हणालाय. खरंच हे सत्यात उतरेल का?
आता तिला मानसिक तयारी करायची गरज होती, कारण तो तिच्यावर प्रेम करतो याची तिला खात्री होती. दोघंही एकमेकात गुंतले होते. दोघांच्याही हृदयाची घालमेल होत होती. दोघं एकमेकांना नजर भरून बघत होते. नजर हटत नव्हती, पापण्या लवत नव्हत्या. 2 वर्षांच्या निरंतर भेटीतून आज अचानक ते दोघंही एकमेकात गुंतलेत ही जाणीव त्या दोघांनाही होत होती. त्यांच्या नजरेत तारुण्याचा कल्लोळ दाटला. प्रेमात भावनांचा जल्लोष दिसला. दोघे अगदी जवळ आले, पण नजर काही हटली नाही. ती बेडर झालेली होती. डोळे अजून तृप्त होत नव्हते. कळत नकळत दोघे एकमेकांच्या मिठीत आले. मिठी बेधुंद होती, पण संयमाची होती. तो अजूनही विचार करून जपून पावलं टाकत होता आणि तीही बंधनं पाळत होती. हीच तारुण्यातली मैफल. ती रंगत चालली होती, पण तिने उंबरठा काही ओलांडला नाही. तारुण्याची संस्कृती दोघांनीही जपली. एवढ्या मोठ्या हवेलीत कोण होतं त्यांना बघायला? पण नाही, त्यांचं प्रेम त्यांना पवित्र ठेवायचं होतं. मनाला आवरून, भावनेला पायबंद घालून भविष्यातला मांगल्याचा दिवस बघायचा होता. याच हवेलीत तिला पावित्र्यात राहून हळद आणि मेहंदीनं रंगलेल्या पावलानं लक्ष्मीच्या रूपात पाऊल ठेवायचं होतं. ते तिचं स्वप्न होतं. आणि स्वप्न साकार करण्यासाठी ती मनाची पूर्ण तयारी करत होती. मिठी सैल झाली, ती मागे सरकली. नजर तृप्त झाली होती. मान खाली झुकली, शरमली, नकारार्थी हल्ली की असं नको होतं व्हायला. काही वेळानं त्याच्याकडे न बघता म्हणाली, चला आता घरी जायला हवं, उशीर झालाय. काय घाई आहे, येईल की जाता? नाही नको, आपण जाऊया. बोल बोल, काहीतरी बोल. नाही नको थांबायला इथे. काही बंधनं पाळायला हवीत, संयम राखायला हवा. इथरा थोलम इथरा दिवसम म्हणजे कुठपर्यंत आणि किती दिवस? त्यांनी प्रश्नाची गोगली टाकली. उत्तराची वाट बघायला लागला. तो मोठ्या धूर्तपणानं डाव टाकत होता. ती डावातलं प्यादं बनत चालली होती. विवाहम वारी म्हणजे लग्न होईपर्यंत. खरंच आवडेल तुला? आय लव्ह यू रघु, आय लव्ह यू. हे ऐकताच त्यांनी तिला परत जवळ ओढून घेतलं, कवटाळलं, तिच्या कपाळाचा किस घेतला. सेम हिअर मालविका, सेम हिअर. आय लव्ह यू टू. किती दिवसांपासनं मी ह्या क्षणाची वाट बघत होतो. आज मला जे पाहिजे ते मिळालं. रघुवेंद्र स्वतःला तिच्यापुढे त्याचा चांगुलपणा, नीतिमत्व, पावित्र्य सिद्ध करायचा यशस्वी प्रयत्न करत होता. तिच्यासमोर प्रत्येक पाऊल जपून टाकत होता. पावलाचा आवाज येऊ न देता तो तिच्याजवळ गेला. तिच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलं. तिला मिळवण्यासाठी त्यांनी जे बेत आखले होते ते अगदी बिनचूक होते. पारध्यानं हरणीला फासा टाकून अडकवावं तसं त्यांनी फासा टाकून मालविकाला अडकवलं होतं. तिच्या लक्षातही आलं नाही की आपण अडकलं गेलोय. तिचा हात हातात घेऊन दोघंही हवेलीच्या गेटमधनं बाहेर पडले. त्याला बघताच गेटमन उभा राहिला. रघुनी त्याला काही सूचना दिल्या. गाडीचे दरवाजे उघडले गेले. दोघं कारमध्ये बसले. कार तिच्या घराच्या दिशेनं धावायला लागली. तो तिला म्हणाला, तू घरी काही सांगू नको, मी येईन, व्यवस्थित बोलीन, पुढे आपण ठरवूयात. 1 तारखेला तिला नोकरीवर हजर व्हायचं होतं. अजून 10 दिवस होते. या 10 दिवसात बरीच उलाढाल झाली. 2 दिवसांनी रघु आपल्या 4 मित्रांना घेऊन माधवच्या घरी मालविकाला मागणी घालायला आला. अचानक मंडळी आल्यामुळे माधवराव गोंधळले. दोघेजण त्यात वयस्कर होते. बैठक बसली, पण त्याच्या बैठकीत माधवन नाराज झाला आणि म्हणाला, अगर आपने मुझे कॉल किया होता तो अच्छा होता. कुछ बातें होती थी. कैसा है, पहले कुछ बातें मालूम होना ज़रूरी है. पहली बात, 2 साल सज़ा काट कर मैं आया हूँ. ये सज़ा मेरी गुनहगारी के लिए था, जो मैंने गुनाह किया ही नहीं था. ये थी मेरी ईमानदारी की सज़ा. लेकिन कोर्ट में मैं प्रूव नहीं कर सका तो लगी 2 साल की सज़ा. मेरी बीबी ने, मेरी बेटी ने ये 2 साल कैसे गुजारे हैं, ये जाने और भगवान जाने. जेल की सज़ा काट कर आया हूँ, ऐसे कलंकित आदमी हूँ मैं. तुम जिस लिए आए हो वो बेटी कलंकित आदमी की बेटी है. खैर, दूसरी बात, हमारे सिस्टर के लिए ये बेटी हमने रखी है. मेरे सिस्टर को एक बेटा है, मेरा भांजा. उसे मैंने वचन दिया है. 4 दिन हो गए, वो लोग आकर चले गए.
सॉरी, मैं कुछ कर नहीं सकता. माधवच्या बोलण्यातनं त्या लोकांना त्याचा नकार समजला. येणाऱ्यांपैकी एक जण म्हणाला, लेकिन आपके बेटी की सोच क्या है? आपकी बेटी का कहना क्या है? उसकी भी पसंद नापसंद का सवाल होता है ना. आप बेटी से पूछ लीजिए, बाद में पछताना ना पड़े आपको. माधवनी त्यांना विचारलं की ऐसा क्यों कहते हैं आप? मेरी बेटी डोली उठाने से पहले भाग गई थी. 3 दिन के अंदर उसकी माँ गुजर गई. त्यातल्याच एकानं माधवला खुलासा केला. माधव म्हणाला, नाही नाही, ऐसे नहीं हो सकता, मेरी बेटी संस्कारित आहे. शेवटी नकारच दिला गेला. मंडळी नाराज होऊन निघून गेली. मालविका सगळं ऐकत होती. तिचा चेहरा पडला, नाराज झाली ती. ती हवेली, ती आलिशान गाडी, ते सुख, ते वैभव बघून तिने खूप स्वप्न रंगवली होती. स्वप्नाच्या हिंदोळ्यावर ती झोके घेत घेत प्रत्येक क्षण सुखात आणि प्रसन्नतेनं जगत होती. पण आत्ता त्या स्वप्नांना तडा जात होता. ती रघुवर जीवापाड प्रेम करत होती. त्याच्यापासून वेगळं होणं तिला शक्य नव्हतं. वडिलांचा नकार तिला बोचत होता, असह्य होत होता आणि यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. यातला दुवा असेल ती फक्त आई. पण आईनेही तिला नकार दिला. म्हणाली, तुझ्या वडिलांच्या इच्छेपुढे मी नाही जाऊ शकत. वडील करतील ती पूर्व दिशा. आईच असं म्हणाल्यानंतर होती ती आशासुद्धा मावळली. मालविका एकाकी पडली. माधवनी याबाबतीत मालविकाबरोबर चर्चा केलीच नाही. त्याची चर्चा झाली ती पार्वतीबरोबर. पार्वती द्विधा मनस्थितीत अडकली. गेली 2 वर्ष माधव तुरुंगामध्ये असताना रघुने आपल्याला सांभाळलं. आपल्याला काय हवंय काय नकोय ते त्यांनी बघितलंय. सर्वतोपरी त्यांनी मदत केली आहे. या 2 वर्षात त्याची वर्तणूक अत्यंत चांगली होती. मालविकाला तर त्याचं नावसुद्धा आत्तापर्यंत माहिती नव्हतं. आपल्या घरात कोणी पुरुष नव्हता तरीही तो चांगला वागत होता. मालविकाची आणि त्याची भेट दुर्मिळ असायची. मग मालविकाचे पप्पा सांगत होते ते खरं असेल का? का त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्यांनीच हे कारस्थान केलंय? का डिपार्टमेंटचा त्याचा सुतभरही संबंध नाही. त्यांनी दाखवलेली माणुसकी, मदत, पवित्र भावनेनं आमच्यावर दाखवलेली दया, प्रेम हे सगळं कसं खोटं ठरू शकेल? काहीतरी नक्कीच गैरसमज झाला असणार. म्हणूनच यांचं मन त्याच्याविषयी कलुषित झालेलं दिसतंय. मालविकाने आईपुढे फक्त तिचं मत मांडलं होतं. त्यामुळे पार्वतीचा असा समज झाला की मालविकानं कुठलाही ठाम निर्णय घेतलेला नसावा. मालविका मात्र शांत होती. तिला हवेलीची आठवण झाली. ती विचार करत होती, आपण घाई केली. आपण मन आवरायला हवं होतं. पण मन बंडखोर, त्याला अडवणार कोण? ते वैभव, ती हवेली, तो राजेशाही थाट, ते सुख हे सगळं स्वप्नच आहे का? कल्पनेच्या आणि स्वप्नाच्या अंतराळात विहार करणारी हुरळून जातात ती वरून निसर्ग बघताना, कारण अंतराळात जमीन सोडून ती खूप वर गेलेली असते. वर गेल्यानंतर खालच्या डोंगरदऱ्या दिसतच नाहीत. पण जेव्हा पंखाचं बळ कमी होतं तेव्हा खाली येण्यावाचून मार्ग नसतो दुसरा. मग ती खडतर जमीन, खाचखळग्यांनी डोंगरदऱ्यांनी भरलेलं जीवन वाट्याला येतं. ज्याला आपण आपलं म्हणतो ना ते कदाचित आपलं नसतंच कधी. कधीकधी नियती मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिलाही दाखवून द्यायचं असतं की बघ तुझ्या हक्काचं कोण आहे, परकं कोण आहे. मालविका सकाळी उठली, नैराश्याची मळगळ ढकून नव्याची सुरुवात करायची म्हणून ती प्रसन्न झाली. पण हे सहजासहजी कसं शक्य होईल? कसं तरी तिने कामकाज आवरलं, तयारी झाली. आज तिचा ड्युटीचा पहिला दिवस होता. तो दिवस लवकर जवळ यायची चिन्ह संपली होती. तो गेल्यापासनं तिने दिवस झाले पण त्याचा एकही कॉल नाही, एकही मेसेज नाही. नाराज झाला असेल का तो? 2 वर्षात तो कधी जवळ आला नाही. त्याच्या मनात आलं असतं तर त्यांनी माझं आयुष्य कधीच उद्ध्वस्त केलं असतं, पण तो तसा नाहीच वाटत आहे. तिची सगळी तयारी झाली. तिने आईवडिलांचं दर्शन घेतलं, देवघरात गेली, देवाचं दर्शन घेतलं, पाठमोरी झाली. तोच माधवचा आवाज आला की थांब, मी येतोय तुझ्याबरोबर. आज मी येतो, उद्यापासून तुझी जायची यायची सोय करतो. दोघं घराबाहेर पडले. पार्वती गेटपर्यंत आल्या. पाठीमागे बघून तिने त्यांना बाय बाय केलं. थोड्या अंतरावर उभी असलेली रिक्षा ठरवली. कॉलेजकडे निघाले. सकाळचा 8चा टोल झाला. कॉलेजच्या इमारतीत तिने पाऊल ठेवलं.
एक जबाबदार टीचर म्हणून चौफेर नजर फिरवत ती ऑफिसकडे निघाली. ऑफिसबाहेर शिपाई बसला होता, 50च्या जवळपास असलेला. मालविकाला बघितल्या बघितल्या उठून उभा राहिला आणि स्मित करत गुड मॉर्निंग मॅडम म्हणाला. तिचं स्वागत केलं आणि मालविकाला त्यांनी आत जायचा इशारा केला. पहिला दिवस. ओळख परेडमध्ये पिरियड निघून गेले. 4 वाजता कॉलेजमधनं बाहेर पडली. झपाझपा पावलं उचलत गेटपर्यंत गेली. वाटलं होतं तो येईल, पण नाही आला. गेटबाहेर ती रिक्षाची प्रतीक्षा करत होती. थोड्याच वेळात एक रिक्षा समोर येऊन थांबली. रिक्षा निघाली. 50 मीटरवर माधव एका झाडाखाली थांबले होते. मालविकानं त्यांना बघितलं. रिक्षा थांबवली. त्यांना आवाज दिला. माधव रिक्षात येऊन बसले. रिक्षा निघाली. कसा गेला दिवस? तिने चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवून पप्पांना उत्तरं दिली. माधवराव तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होते, पण चेहऱ्यावर उदासीनतेची कुठली छटा दिसत नव्हती. ती हसतमुखानं संवाद साधत होती त्यांच्याशी. तिने जाणलं की पप्पा मला निरखून बघतायत, माझ्यातल्या दुखावलेल्या भावनांना जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत. 2 दिवस तिचं जाणं येणं पप्पांच्या बरोबर झालं. नंतर एक रिक्षा ठरवण्यात आली. माधवरावांनी तिचं सिम कार्ड बदलून टाकलं, त्यामुळे कॉल करता येत नव्हता, त्याचाही येत नव्हता. 1.5 महिना झाला. दोघं एकमेकांच्या संपर्कात काही आले नव्हते. मालविका त्याच्या आठवणीत दिवसरात्र काढत होती. पप्पांच्या नकारानं त्यांनी पुरती पाठ फिरवली होती. त्याचा कॉल नाही, मेसेज नाही, भेट नाही. चांगलं स्थळ पप्पांनी खोटं बोलून नाकारलं. का? कारण काय? पप्पांनी मला विचारात घ्यायला हवं होतं, माझं मत विचारायला हवं होतं. माझी हिंमत नाही सांगायची, पण मम्मीनं तर पप्पांचीच बाजू लावून धरली. पहिला पगार झाला. पहिल्या पगारात पप्पांना ड्रेस, मम्मीला साडी घेतली, मिठाई घेतली. स्वतःला ड्रेस घेण्यासाठी ती लेडीज फॅशनमध्ये गेली. बऱ्याच ड्रेसमधनं एक ड्रेस घेतला. काउंटरवर आली. बरोबर आणखीन एक ड्रेस काउंटरवर आला. दोन्ही ड्रेसचं बिल एकत्र झालं. बिल मालविकाच्या हातात दिलं गेलं. तिने बिल बघितलं आणि म्हणाली, नंजानोरू ड्रेस माथरम वानगी. म्हणजे मी एकच ड्रेस घेतला. काउंटरवरनं उत्तर आलं की मॅडम ये दोनों ड्रेस आपके हैं और आप चिंता मत करो, इनका बिल पेड हो गया है. बिल दिलं कोणी? ज्यांनी बिल दिलं ना मॅडम, ते बाहेर तुमची वाट बघतायत. मालविका कॅरीबॅग घेऊन बाहेर आली तर समोर रघु उभा होता. त्याला बघून ती आनंदित झाली, पण क्षणात तिचा आनंद मावळला, कारण त्याच्या गाडीत एक तरुणी बसली होती. त्या तरुणीकडे बघून तिला खूप मत्सर वाटला. तिच्या अंगातलं सगळं त्राण निघून गेलं. हातातली कॅरीबॅग निसटली, खाली पडली. पायऱ्यांवरनं ओंघळत त्याच्या पायाजवळ जाऊन थांबली. मालविका एकाच जागी खिळून उभी होती. काय समजायचं ते त्यांनी समजून घेतलं. तिन्ही समजून घेतलं, पण तिच्या डोळ्यात पाणी भरलं. खळकन अश्रू गालावर ओघळले. ती पटापटा पायऱ्या उतरली, पाठ फिरवून निघाली. पाठीमागनं आवाज आला, मालविका प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. ती वळली. त्याच्या पायाजवळ पडलेली बॅग उचलली. तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, प्लीज मालविका, नाराज झालीस का? हे बघ, तू समजतेस तसं काही नाही आहे. माझ्यावर विश्वास नाही आहे तुझा? मालविकानं मागे वळून बघितलं. तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला होता. तिने मान वळवली. गाडीतल्या तरुणीकडे बघितलं. मालविका, तू समजतेस तसं काही नाही आहे. अगं, ती आज संध्याकाळच्या विमानानं अबुधाबीला जाणार आहे. एअरपोर्ट जवळ आहे. ती माझ्या मित्राची बायको आहे. तुला शक्य असेल तर चल. त्यांनी कपड्याची बॅग तिच्या हातात दिली. तो एकटक तिच्याकडे बघत होता. आत्ता कुठे तिच्या मनातली शंका दूर झाली. तिने गालावरचे ओघळ पुसले. तिच्या ओठावर हसू आलं. मावळलेली आशा पुन्हा जागी झाली. अगदी थोडा वेळ उद्याची चर्चा झाली आणि दोघंही वेगवेगळ्या दिशेंना निघाले. पुन्हा एकदा भंगलेल्या स्वप्नांना उजाळा देत ती निघाली. रिक्षा गेटजवळ येऊन थांबली. माधव रोज तिची वाट बघत पोर्चमध्ये उभा असायचा, पण आज माधवसह पार्वती पोर्चमध्ये खुर्च्या टाकून वाट बघत होते. गेट उघडताच तिची नजर पोर्चमध्ये गेली. दोघं तिच्याकडे बघत होते, म्हणजे ते तिची वाट बघत होते. मालविकानं आत येताच मम्मी पप्पांचं दर्शन घेतलं. आज पगार झाला वाटतं. हो. पर्समधनं पेढ्याचा बॉक्स काढला. पहिला पप्पाला, दुसरा मम्मीला भरवला आणि म्हणाली, पप्पा हे तुम्हाला आणि मम्मी हे तुझं गिफ्ट.
दोघांनी हे गिफ्ट आनंदानं स्वीकारलं. आजचा दिवस तिघांसाठी आनंदाचा होता. मुलगी मोठी झाली, कमवती झाली. आता हिचे हात पिवळे करायला पाहिजेत. बहिणीला विचारायला पाहिजे, आणखीन किती दिवस थांबायचं. पार्वती, माधव दोघांच्यात विचारविनिमय झाला. दोघांचं एकमत झालं. संध्याकाळी निवांत फोन झाले. बहिणीचाच मुलगा होता. एकमेकांना बघायची तशी गरज नव्हती. पण रीतिरिवाजाप्रमाणे येणं जाणं करावं लागणार, बोलाचाली करावी लागणार. म्हणून रविवारचा दिवस ठरला. कारण रविवारी मालविकाला सुट्टी होती. बहिणीला आणि तिच्या मुलाला देखील सुट्टी होती. दुसऱ्या दिवशी मालविका कॉलेजला हजर झाली. नव्या उत्साहात क्लासवर गेली. दुपारपर्यंत क्लास केले. दुपारी 2 वाजता सगळ्या स्टाफला मीटिंगसाठी बोलवलं होतं. 1 तास मीटिंग चालली. मीटिंग संपल्यावर मालविका गेटवर आली तर समोर कार उभी होती. रघु उभा होता. त्याला बघितलं. तिला खूप आनंद वाटला. तिच्या ओठावर हसू आलं. दोघं एकत्रित आले. त्यांनी काही गुप्त गोष्टींवर विचारविनिमय केला. नंतर ती खूप वेळ खाली मान घालून शांत उभी होती. विचारांती ती कारमध्ये बसली. कार निघून गेली. 6 वाजले तरी मालविका घरी आली नाही. म्हणून माधव आणि पार्वती चिंता करत बसले. माधवने मालविकाला कॉल केला, पण आउट ऑफ रेंज दाखवत होता. दर 5 मिनिटांनं तो कॉल करत होता, पण आउट ऑफ रेंजच उत्तर मिळत होतं. आता मात्र दोघं टेन्शनमध्ये आले. त्यांना काळजी वाटायला लागली. नाही त्या शंका मनात यायला लागल्या. माधवराव कॉलेजवर जाऊन येतो म्हणाले, पण जाताना घाईघाईत गडबडीत मोबाईल घरी विसरले. कॉलेजवर येताच शिपायाकडे, वॉचमनकडे चौकशी केली. त्यांनी सांगितलं, मॅडम 4 वाजता इथून निघाल्या. मालविका इथेही नाही. माधवचं डोकं सुन्न झालं. त्याला गरगरायला लागलं. माधवराव खिसे चाचपायला लागले, पण मोबाईल नव्हता. ते हताश झाले. कुठे गेली असेल मालविका? साधं कॉल करून सांगता आलं नाही का तिला? तो सारखा इकडून तिकडे येरझारा मारायला लागला. त्याला काही सुचेना असं झालं. रिक्षा ड्रायव्हरकडनं त्यांनी त्याचा मोबाईल घेतला आणि त्याच्या मोबाईलवरनं संपर्क केला. पार्वतीला विचारलं, मालविका आली का? तिने आली नाही म्हणून सांगितलं. परत विचारलं, तिचा काही कॉल वगैरे आला होता का? परत उत्तर नाही असं आलं. टेन्शन वाढलं. रिक्षा करून घरी आला. पार्वती वाटेकडे डोळे लावून बसली होती. मालविका आत्ता येईल, इकडून येईल, तिकडून येईल, मोबाईलवर संपर्क साधेल, पण काही घडलं नाही. डोळे पुसून पार्वतीचा पदर ओला झाला होता. रिक्षा गेटवर येऊन थांबली. पार्वती घाईघाईत गेटजवळ गेली, पण रिक्षातनं उतरले ते माधवराव. अख्खी रात्र बिगर जेवणाची झोपेची काढली. रात्रभर मोबाईल शेजारी होता. रात्रीतून कितीतरी वेळा फोन केला, पण व्यर्थ. कुठे गेली असेल ही मुलगी? माधवरावांनी पार्वतीजवळ चौकशी करायला सुरुवात केली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या. नमस्कार.